नमस्कार, मी शबनम. TV1 मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया आजचे वृत्त. आसंगी तुर्क तालुका जत जिल्हा सांगली येथील घर जळालेल्या कुटुंबियांना मानवमित्र संघटनेकडून तातडीची मदत. जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथील भरोवा ईश्वर पुजारी यांच्या झोपडीवजा घराला आग लागून गॅसचा स्फोट होऊन मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच जळीतग्रस्त कुटुंबियांना श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने तातडीने मदत, जीवनावश्यक किट व रोख 5,000 रुपये देण्यात आले. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर अवघ्या तासाभरात गोंधळेवाडी मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत त्या कुटुंबियांना पोच करण्यात आली. जत तालुक्यात सक्रिय असलेल्या श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम तसेच अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात दिला जातो. उटगी येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, सनमडे येथील पिंटू धायगुडे हा तरुण पुरात वाहून गेला. आचकन्नळी येथील शेतकरी विनायक शिंदे, प्रतापूर येथील लता गुलाब मोठे यांच्या झोपडीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन नुकसान झाले. या कुटुंबियांना श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून गोंधळेवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील मठाचे मठाधिपती व पाणी संघर्ष समितीचे नेते तुकाराम बाबा महाराज यांनी मदतीचा हात दिला. जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथे गॅसचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी 10 ते 11च्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी मानवमित्र संघटनेचे सदस्य दत्ता सावळे, मीरासाई मुजावर, श्री जाधव मिस्त्री, पाटील मायाप्पा मोठे, सरदार मुजावर, मनगिनी डोंबळे, रावसाहेब डोंबाळे, श्रीमंत मोठे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते. श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेने पुजारी कुटुंबियांना धीर दिला व त्यांना जीवनावश्यक किट व रोख 5,000 रुपये देत मदतीचा हात दिला. नमस्कार, मी मीरासाहेब मुजावर, आसंगी तुर्क. आमच्या गावामध्ये ह्या गरीब कुटुंबाचं जाळपोळ झालेलं आणि घर जळलेलं ही बातमी आपल्या बागडेबाबा मित्रमंडळ याला आपले महाराज संघचे यांना ही माहिती कळाल्याने तात्काळ अर्जंट ह्या आमच्या या जळीत झालेल्या कुटुंबियांचा आणि या घटनास्थळी लगेच पोच होऊन या कुटुंबियांना मदत आणि खाण्यासाठी